कोल्हापूर शहरातील महिला भाविक आणि पर्यटकांसाठी उलू स्वच्छतागृह आधारवत ठरेल। त्यामुळे या उपक्रमाचा महिलांना उपयोग होणार असल्याचं भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं। हे स्वच्छतागृह महिलांना मातृदिनाची भेट असल्याचंही कृष्णराज महाडिक यांनी स्पष्ट केलंय। महानगरपालिका, CSR फंड आणि कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापुरात उभारलेल्या महिला स्वच्छतागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते। कोल्हापुरात येणाऱ्या महिला भाविकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छतागृहाची सोय नसल्याबद्दल महिला वर्गातून खंत व्यक्त होत होती। या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पाठपुरावा करून राज्य शासनाकडून निधी उपलब्ध केला। तसंच महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त के मंजुलक्ष्मी आणि CSR फंडाद्वारे कृष्णराज महाडिक यांनी महिलांसाठी विविध सुविधा असलेला वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्याचा संकल्प केला। देशभरात अत्याधुनिक विविध सुविधांनी युक्त स्वच्छतागृह उभारणाऱ्या उलू या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष केळशीकर यांच्या सहकार्यानं खासबाग मैदान चौक आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात उलू स्वच्छतागृह उभारण्यात आलंय। त्याचा लोकार्पण सोहळा आज महापौर रूपाराणी निकम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या महिला अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि आमदार अशोकराव माने, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, गटनेते आदिल फरास, मुरलीधर जाधव, शारंगधर देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला। दरम्यान महापालिका निवडणूक काळात महायुतीनं नागरिकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता। त्यामध्ये महिला स्वच्छतागृह उभारण्याची ग्वाही दिली होती। त्याची पूर्तता कृष्णराज महाडिक यांच्या माध्यमातून झाल्याचं समाधान खासदार महाडिक यांनी व्यक्त केलं। सध्या 2 स्वच्छतागृह उभारली असून भविष्यात आणखी स्वच्छतागृह उभारली जातील। करवीर नगरीतील हा उपक्रम भविष्यात देशभरात जाईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला। तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर देखणं टॉयलेट, म्हणजे याला टॉयलेट कोण म्हणणारच नाही। एखाद्या 7 स्टार हॉटेलप्रमाणे त्याच्यामध्ये स्वच्छता आहे, एअर कंडिशन आहे, शिवाय बुटीक एक तिथं दिलेला आहे। महिला बचत गटाच्या माध्यमातून तिथं वस्तूंची विक्री होईल आणि त्याच्या नफ्यातून याची स्वच्छता केली जाईल। हे अतिशय शहरातलं गजबजलेलं ठिकाण आहे। लाखो भाविक, लाखो पर्यटक, लाखो खरेदीदार मार्केट असल्यामुळं इथं येत असतात। कोल्हापूर शहरामध्ये यापूर्वी एकही पब्लिक टॉयलेट महिलांसाठी नव्हतं। हे पहिलं टॉयलेट या ठिकाणी होतं आहे आणि खूप सुंदर देखणं झाल्यामुळं मला त्याचा अभिमान आहे। कृष्णराज महाडिक आणि उलूच्या सर्व टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या या प्रकल्पाला शुभेच्छा देतो। दरम्यान महिला स्वच्छतागृहांसाठी आपण राज्य आणि महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी बळ दिलं। तसंच महिला बचत गटांना इथं रोजगार उपलब्ध होईल याचीही व्यवस्था केली। आपल्यासाठी महिला स्वच्छतागृह हा एक प्रकल्प नव्हे तर एक मिशन असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं। सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांची जी स्वच्छ भारत मिशनची जी संकल्पना आहे त्यातून आम्ही प्रेरणा घेऊन महिलांसाठी स्वच्छतागृह, आज उलू हा जो कॉन्सेप्ट आहे हा फार एक युनिक कॉन्सेप्ट आहे। मी सांगताना अभिमानसुद्धा वाटतो की हा पहिला प्रोजेक्ट इथं एक्झिक्यूट करण्यासाठी जर कुणाकडे घेऊन गेलो होतो तर ते आमचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे घेऊन गेलो होतो। प्रदेशाध्यक्ष आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब आणि खासदार धनंजय महाडिक साहेब, आणि सर्वांनीच ह्याला इतकी सकारात्मक प्रतिक्रिया दिली। त्यांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आज आपल्याला हा प्रोजेक्ट इथं सर्व भाविकांना, पर्यटकांना, आपल्या सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी उभा करता आला आहे। ह्याचा मला अतिशय आनंद आहे, अभिमान वाटतो। आपल्याकडं आता 4 प्रस्तावित आहेत, त्यातले 2 आता पूर्ण झालेत। अजून पुढच्या टप्प्यामध्ये 2 आपण रंकाळ्याच्या इथं एक आणि राजारामपुरी परिसरात त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे। आणि मग आता हे जर इनॉग्रेशन झाल्यापासून आता मागणीसुद्धा खूप वाढते। त्यामुळं इथं महापौर मॅडमसुद्धा आल्या होत्या, त्यांच्या माध्यमातून अक्षयजी जरग साहेब असतील त्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये हा विषय मार्गी लावण्यासाठी आता काम करणार आहे। 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारनं ही संकल्पना मांडली होती। त्यानुसार आम्ही महिला स्वच्छतागृहांसाठी पुढाकार घेऊन देशभरात 10,000 पावडर रूम उभारल्याचं उलूचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष केळशीकर यांनी सांगितलं। तर महाडिक कुटुंबियांच्या पुढाकारातून शहरात महिला स्वच्छतागृह उभारण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आणि दिशादर्शक असल्याचं महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितलं।
दरम्यान सीपीआरमधील लता मळगे, जयश्री घुणकीकर, अंबाबाई मंदिरातील सफाई कर्मचारी माया लोहार, स्मिता दाभाडे, राई शिंदे, सुरेखा खडके, महापालिकेच्या सफाई कामगार कविता कांबळे, अर्चना दाभाडे, व्हाईट आर्मीच्या सागरिका भोसले, सानिका पवार, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहाय्यक फौजदार हेमा पाटील, जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबल रुपाली पाटील, मनीषा काटकर यांचा खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, अश्किन अजरेकर, प्रकाश गवंडी, पूर्वा राणे, माधुरी नकाते, पल्लवी देसाई, रेखा उगवे, माधुरी भटकर, दीपा काटकर, सुरेखा ओटवकर, नेहा तेंडुलकर, अर्चना कोराणे, विजय खाडे पाटील, सृष्टी जाधव, दीपा ठाणेकर, महेश वासुदेव, उत्तम पाटील, युवा मोर्चाचे विश्वजित पोवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.